अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊतांचा दावा. शिंदेंनी अमित शहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती. तर संजय राऊतांच्या नरकातल्या स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन. अमित शहा दिल्लीत आल्यावरच शिवसेना आणि भाजपमधली दरी वाढू लागली आहे. संजय राऊतांचा आरोप. तर अरुण जेटलींनाही शहांनी समजवायचा प्रयत्न केल्याचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांची आज सेना भवनामध्ये बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः घेणार आढावा. शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये महिलांना राजकारणामध्ये 33% आरक्षण. पुण्यात अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयांचं कौतुक. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या. आयकर विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करत मागितली होती 9 कोटींची खंडणी. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती. 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग. केदारनाथमध्ये लँडिंग करताना एअर अँब्युलन्सचा अपघात. दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरचे 2 तुकडे तर सर्व 5 प्रवासी मात्र सुखरूप. पिंपरीतील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील 36 बेकायदेशीर बंगल्यांवर बुलडोझर. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.